म्हातारपणात अनेक लोक या वयामध्ये एक वाक्य सहजपणे बोलतात. आता वय झालंय, चालायचंच. पण ही विचारसरणी सर्वात धोकादायक ठरते. वय वाढणं नैसर्गिक आहे, पण दुर्लक्ष करणं गरजेचं नाही. दररोज थोडंसं चालणं, शरीराला साजेसा व्यायाम करणं, पचायला हलका आणि संतुलित आहार घेणं, तसेच वेळेवर वैद्यकीय तपासण्या करणं, या सगळ्या छोट्या वाटणाऱ्या सवयी आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतात मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या सवयी बदलल्यामुळे आपला आधार आपणच कसं होणार आहे ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण ह्या चॅनलवर अशाच प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तरुणपणी आयुष्य खूप हलका फुलका आणि सहज वाटत होतं. आज जे आहे ते कायम तसंच राहील, माणसं आपल्या आयुष्यात कायम असतील, नाती कधीच तुटणार नाही, असं एक गोड गैरसमजुतीची भावना मनात असते. त्या वयामध्ये भविष्याचा फारसा विचार करावा लागत नाही, कारण वर्तमानच पुरेसे समृद्ध वाटत असतं. आजूबाजूला मित्र असतात, कुटुंबाचा आधार असतो, वेळ भरपूर असतो आणि आयुष्य आपल्याला आपल्याच गतीने पुढे चाललंय असं वाटतं. पण जसं वय वाढतं तसं तसं आयुष्याचा वेग कमी होतो आणि वास्तव अधिक स्पष्टपणे दिसू लागतं. ज्या गोष्टी कायमस्वरूपी वाटत होत्या त्या हळूहळू बदलतात, काही नाती दूर जातात आणि आयुष्य आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतं. नंतर अनेकांना हा बदल प्रकर्षाने जाणवतो. पूर्वी सहज भेटणारी माणसं आता क्वचित भेटतात, मुले त्यांच्या आयुष्यामध्ये व्यस्त होतात, मित्रांची संख्या कमी होते आणि जबाबदाऱ्यांचं स्वरूपही बदलतो. आणि मित्रांनो, यामध्ये काहीच चूक नाही. हा आयुष्याचा नैसर्गिक प्रवास आहे. पण तरी या बदलामुळे मनामध्ये एक हळूच असुरक्षिततेची भावना डोकावू लागते. आता माझ्यासाठी कोण आहे, मला गरज पडली तर आधार कोण देईल, असे प्रश्न नकळत मनात उभे राहू लागतात. मित्रांनो, ही भीती दुर्बलतेची खूण नसून बदलत्या वास्तवाची जाणीव आहे. जो माणूस हे वास्तव स्वीकारतो तोच पुढील टप्प्यासाठी स्वतःला तयार करू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या वय वाढत असताना माणसाचा खरा आणि टिकाऊ आधार बनतात. याचा अर्थ कुटुंब, नाती किंवा माणसं दूर लोटणं असा मुळीच होत नाही, तर स्वतःच आतून मजबूत होणं, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वतःच्या पायावर ठाम उभं राहणं, हा खरा उद्देश आहे. जेव्हा हे 6 स्तंभ तुम्ही समजून घेता आणि ते प्रत्यक्ष आयुष्यामध्ये उतरवता, तेव्हा परिस्थिती कशीही असो, एकटेपणा, असहाय्यता किंवा भीती तुम्हाला कधीच कमकुवत करू शकत नाही. कारण खरा आधार बाहेर नसून तो तुमच्या आत तयार झालेला असतो. मित्रांनो, आयुष्यात अनेक गोष्टी पुन्हा मिळवता येतात. पैसा गमावला तर परत कमवता येतो. नात्यांमध्ये दुरावा आला तर तो संवादाने दुरुस्त करता येतो. पण एकदा शरीराने साथ सोडली की ते पुन्हा पूर्वीसारखं होणं अत्यंत कठीण होऊन बसतं. 50 साठी नंतर शरीर काम करणं थांबवत नाही, पण त्याची गरज बदलते. त्याला अधिक लक्ष, अधिक काळजी आणि अधिक समजून घेणं आवश्यक असतं. जेव्हा शरीर साथ देतं तेव्हा माणूस स्वतःचं स्वातंत्र्य अनुभवू शकतो. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचं आयुष्य स्वतः जगण्याचं समाधान मिळतं. अनेक लोक ह्या वयामध्ये एक वाक्य सहजपणे बोलतात, आता वय झालंय, चालायचंच. पण ही विचारसरणी सर्वात धोकादायक ठरते. वय वाढणं नैसर्गिक आहे, पण दुर्लक्ष करणं गरजेचं नाहीये. दररोज थोडं चालणं, शरीराला साजेसं व्यायाम करणं, पचायला हलका आणि संतुलित आहार घेणं, तसंच वेळेवर वैद्यकीय तपासण्या करणं, या सगळ्या छोट्या मोठ्या वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. शरीर ही तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे. त्याची काळजी दुसरं कोणीही तुमच्यासाठी घेऊ शकत नाही. तुमची तुम्हालाच घ्यायची आहे. हे वास्तव स्वीकारणं फार महत्वाचं आहे. शारीरिक आरोग्य चांगलं असेल तर आयुष्यातील इतर आधारस्तंभाची तुम्ही खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकता. आरोग्य नसेल तर पैसा, नाती किंवा वेळ कशाचाच उपयोग करत नाही. आज आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष उद्या तुमच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणू शकत. म्हणूनच शारीरिक आरोग्य हा आयुष्याचा मोठा महत्वाचा आधारस्तंभ आहे. शरीराची काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या भविष्यात गुंतवणूक करणं, आणि ही गुंतवणूक कधीच व्हायला जात नाही. आयुष्यातील सर्वात विश्वासार्ह आधार कोणतीही व्यक्ती नसते, तर तुमची स्वतःची आर्थिक तयारी असते. पैसा म्हणजे केवळ श्रीमंती किंवा आयुष्य आराम नाही. पैसा म्हणजे पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य, आत्मसन्मानाने जगण्याची ताकद आणि रात्री शांत झोपण्याची हमी.
60 नंतर जेव्हा नियमित उत्पन्नाचे स्रोत हळूहळू कमी होऊ लागतात तेव्हा आर्थिक नियोजनाचा अभाव फार मोठी अडचण बनू शकतो. त्यावेळी आता काय करायचं हा प्रश्न मनाला अधिक अस्वस्थ करतो आणि ही अस्वस्थता पैशांपेक्षा जास्त त्रासदायक ठरते. अनेक जण मनाशी असा विचार करतात, आपली मुलं आहेत, गरज पडली तर ती नक्की पाहतील. भावना चुकीची नाही, पण वास्तव वेगळं असतं. आजकालची तरुण पिढी ही स्वतःच्या आयुष्यामध्ये झगडत असते. नोकरीचा ताण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, आर्थिक मर्यादा. त्यांचं प्रेम भरपूर असतं, पण मदत प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीत शक्य होईलच असं नसतं. म्हणूनच आर्थिक स्वावलंबन ही कोणतीही लक्झरी किंवा स्वार्थी भूमिका नसून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी घेतलेली शहाणी जबाबदारी आहे. आर्थिक स्थैर्य म्हणजे कोट्यावधींचा बँक बॅलन्स असणं नव्हे. अचानक येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला घाबरून न जाता सामोरं जाण्याची तयारी असणं, नियमित खर्चाचं सुयोग्य नियोजन, अनावश्यक कर्ज टाळणं, सुरक्षित आणि समजून घेतलेली गुंतवणूक, तसेच उद्याची काळजी आजच घेणं, या सगळ्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी मिळून तुमचा एक मजबूत आधारस्तंभ तयार होतो. जेव्हा आर्थिक पाया भक्कम असतो तेव्हा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही अधिक आत्मविश्वासाने आणि शांतपणे पुढे जाऊ शकता. मित्रांनो, 60 नंतर आयुष्य बाहेरून पाहिलं तर ते अधिक शांत वाटू लागतं, पण आतून ते अधिक संवेदनशील होत जातं. या टप्प्यावर नुकसान, बदल आणि एकटेपणाच्या भावना अधिक स्पष्टपणे जाणवतात. जवळ राहणारी माणसं दूर जातात आणि कायमची निघून जातात आणि आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही. या सगळ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी फक्त बाह्य आधार पुरेसा नसतो. त्यासाठी आतून मजबूत असणं आवश्यक असतं. कारण प्रत्येक वेळी कुणावर तरी अवलंबून राहणं शक्य नसतं आणि म्हणूनच स्वतःशी एक दृढ विश्वासाचं नातं असणं खूप महत्त्वाचं ठरतं. भावनिक मजबूती म्हणजे वेदना लपवणं किंवा नेहमीच खंबीर दिसण्याचा प्रयत्न करणं नव्हे, तर उलट आपल्या भावना ओळखणं, त्या समजून घेणं आणि त्यांना स्वीकारणं हीच खरी ताकद आहे. दुःख, राग, भीती किंवा निराशा या भावना येणं चुकीचं नाही. त्या दाबून ठेवण्यापेक्षा योग्य मार्गाने व्यक्त करणं आवश्यक असतं. कुणासाठी लेखन उपयोगी ठरतं, कुणासाठी ध्यान किंवा प्रार्थना, तर कुणासाठी विश्वासू व्यक्तीशी संवाद किंवा व्यावसायिक मदत जे मनाला हलकं करेल. ते स्वीकारण्यात कोणतीही लाज नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांना समजून घेत स्वतः सोबत उभे राहायला शिकता तेव्हा आयुष्य कितीही बदललं तरी तुम्ही आतून कोसळत नाही. बाहेरची परिस्थिती अनिश्चित असली तरी आतली स्थिरता तुम्हाला सावरून ठेवते. भावनिक दृढता हा असा आधार आहे जो काळाच्या उद्यामध्ये कमी होत नाही, उलट अधिक मजबूत होत जातो. आणि एकदा का हा आधार तयार झाला की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्हाला स्वतःला एकटं किंवा कमकुवत वाटत नाही. वय वाढल्यावर सर्वात हळूच पण खोलवर परिणाम करणारी गोष्ट म्हणजे सामाजिक वर्तुळ कमी होत जातं. सुरुवातीला ते फारसं जाणवत नाही, तुम्हाला जाणवणार नाही, पण काळ जसजसा पुढं जातो, वयोवृद्धप्प काळात येतं तेव्हा असं लक्षात येतं की पूर्वीसारखी गर्दी, गप्पा आणि सहज भेटी राहिलेल्या नाही. मित्र आपापल्या आयुष्यात गुंततात, काही नाती दूर जातात आणि ओळखीची संख्या हळूहळू कमी होत जाते. अशावेळी एकटेपणा नकळत वाढू लागतो. पण मित्रांनो, माणूस हा मूलतः सामाजिक प्राणी आहे. संवाद, सहवास आणि आपुलकी शिवाय तो आतून रिकामा आणि कोरडा होऊ लागतो. कुटुंबाचं स्थान आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं, पण केवळ कुटुंबावरच भावनिकरित्या अवलंबून राहणं कधीकधी धोकादायक ठरू शकतं. कारण प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळं असतं, जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. म्हणूनच मित्र, शेजारी, विविध गट, छंद किंवा समाजकारण हे सगळे घटक मिळून आयुष्याला वेगळाच रंग देतात. कुणाशी 2 शब्द मनमोकळेपणाने बोलणं, एखाद्या गटामध्ये असणं किंवा कुणाचं मन लावून ऐकून घेणं, या साध्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी औषधासारखं काम करतात. म्हणूनच आजच स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्यामध्ये असे लोक आहेत का ज्यांच्यासमोर मला मुखवटा घालावा लागत नाही, त्यांच्यासोबत मला स्वतःसारखं वाटतं? जर त्यांचं उत्तर स्पष्ट नसेल तर निराश होण्याचं कारण नाही, कारण अशी नाती तयार करणं तुमच्याच हातात आहे. नवीन लोकांना भेटणं, संवाद सुरू करणं आणि नात्यांना वेळ देणं, यातूनच मजबूत सामाजिक संबंध तयार होतात. ही नाती केवळ सोबत देत नाहीत, तर आयुष्याला अर्थ, ऊब आणि मानसिक आधार देखील देतात. नोकरी संपते, भूमिका बदलतात,
जबाबदाऱ्या वेगळ्या होतात, पण आयुष्य तिथेच थांबत नाही. 60नंतर अनेकांच्या मनामध्ये शांतपणे एक प्रश्न उभा राहतो, आता माझं कामच काय? जर आयुष्याला पुढची दिशा दिसत नसेल तर दिवस एकसारखे रिकामे आणि कधीकधी अर्थहीन वाटू लागतात. उद्दिष्ट नसलेलं आयुष्य हळूहळू मन थकवतं, आत्मविश्वास कमी करतं आणि आतून पोकळी निर्माण करतं. पण उद्दिष्ट म्हणजे नेहमीच मोठं, भव्य किंवा जग बदलणारच असावं असं नाही. कुणाला आपला अनुभव देऊन शिकवणं, स्वतःही काही नवीन शिकणं, समाजासाठी छोटंसं योगदान देणं, एखादा जुना किंवा नवा छंद मनापासून जोपासणं, या सगळ्या गोष्टी आयुष्याला अर्थ देतात. जेव्हा मी कुठेतरी उपयुक्त आहे ही भावना निर्माण होते तेव्हा आत्मसन्मान, स्वाभिमान आपोआप वाढतो आणि जगण्याची ऊर्जा पुन्हा जागी होते. मित्रांनो, लक्षात ठेवा की तुमचं वय कधीच तुमचं उद्दिष्ट ठरवत नाही. उलट तुमच्याकडे असलेला अनुभव, समज आणि शांतपणा यामुळे तुमचं योगदान अधिक खोल आणि मौल्यवान ठरतं. आयुष्याचा हेतू हा आयुष्याचा एक मजबूत आधारस्तंभ आहे जो तुम्हाला आतून जिवंत ठेवतो, सकाळी उठण्याचं कारण देतो आणि प्रत्येक दिवसाला अर्थ देतो. मित्रांनो, आयुष्य कायम एकसारखं राहत नाही आणि सत्यासाठी नंतर अधिक स्पष्टपणे समोर येतं. वेळ बदलते, परिस्थिती आणि शरीर यांच्यात सतत बदल होत असतात आणि ह्याला नकार दिल्यास दुःख आणि अस्वस्थता वाढतात. बदल हा केवळ अपरिहार्य घटक नाही तर तो संधीचा द्वार देखील उघडतो. जेव्हा आपण बदल स्वीकारतो तेव्हा आयुष्य आपल्याला नवीन शक्यता, नवे अनुभव आणि नवीन दिशा देतं. वृद्धत्वामध्ये लवचिक राहणे हे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिक आरोग्याचंही महत्त्वाचं साधन ठरतं. नवीन तंत्रज्ञान शिकणे किंवा लोकांशी संवाद साधणे आणि नवीन सवयी अंगीकारणे ह्या साध्या पण प्रभावी पद्धती आहेत, ज्यामुळे वयाशी लढा देण्याऐवजी आयुष्याशी मैत्री जुळते. बदल स्वीकारणारे लोकच खऱ्या अर्थाने तरुण राहतात, कारण ते आयुष्यातील प्रत्येक वळणाला उत्साहाने सामोरे जातात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन शिकण्याची तयारी ठेवणे, जुने अनुभव नवीन दृष्टिकोनातून पाहणं आणि सकारात्मक विचारसरणी ठेवणं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे वृद्धत्वात तरुण राहण्याची गुरुकिल्ली आहे. वयाच्या 60नंतर खरा आदर कोणी दुसरा नाही तर तुम्ही स्वतः तयार केलेले हे 6 स्तंभ ठरत असतात. आर्थिक स्थैर्य, आरोग्य, सामाजिक नाती, उद्दिष्ट, भावनिक मजबूती आणि बदल स्वीकारण्याची तयारी. जेव्हा हे स्तंभ मजबूत असतात तेव्हा आयुष्याच्या कोणत्याही वळणावर तुम्ही ठामपणे उभे राहू शकता. यामुळे कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची क्षमता वाढते आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण, समाधानी आणि आनंददायी बनत असतं. म्हातारपण हा फक्त वयांची संख्या नाही तर आत्मविश्वास, लवचिकता आणि स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता याचा अनुभव आहे. मित्रांनो, म्हातारपण म्हणजे केवळ अशक्तपणा, आजार किंवा अवलंबित्व असा गैरसमज अनेकांच्या मनात असतो. पण प्रत्यक्षात योग्य जीवनशैली स्वीकारली तर हा आयुष्याचा टप्पा देखील तितकाच निरोगी, सक्रिय आणि समाधानकारक ठरू शकतो. वय वाढत गेल्यावर शरीराच्या गरजा हळूहळू बदलतात. पचनशक्ती काहीशी मंद होते, स्नायूंची ताकद कमी होते आणि हाडांची घनता वाढू लागते. अशा वेळी शरीराला कमी कॅलरीजची गरज असते, तरी पोषक घटकांची आवश्यकता मात्र वाढलेली असते. त्यामुळे आहार तुम्ही जे जेवता ते सकस, संतुलित आणि पोषण मूल्यांनी भरलेलं असणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. योग्य आहारामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते आणि दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होत नाही. रोजच्या आहारामध्ये ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्य, दूध, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्व, खनिजे आणि फायबर योग्य प्रमाणात मिळतात. फायबरयुक्त आहारामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेसारख्या सामान्य पण त्रासदायक समस्यांपासून आराम मिळतो आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि प्रथिनांमुळे हाडे मजबूत राहतात, स्नायूंची झीज कमी होते आणि हालचालींमध्ये स्थिरता येते. यासोबतच साखर, मीठ आणि जास्त तेलकट पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांसारख्या आजारांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो, ज्यामुळे म्हातारपण अधिक सुरक्षित, स्वावलंबी आणि आनंदी बनू शकतं. मित्रांनो, निरोगी म्हातारपणासाठी नियमित आणि हलका व्यायाम हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. रोज किमान 30 मिनिटे चालणं,
हलकी योगासनं, प्राणायाम किंवा स्ट्रेचिंग केल्याने शरीर लवचिक राहतं आणि रक्तभिसरण सुधारतं. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात, सांधेदुखी कमी होते आणि संतुलित आहार सुधारल्याने घसरून पडण्याचा धोका कमी होतो. विशेषतः वृद्धापकाळात पडण्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे हालचाल क्षम आणि सक्रिय ठेवणं फार गरजेचं असतं. व्यायामाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे जो मानसिक तणाव कमी करतो आणि मन प्रसन्न ठेवतो, ज्याचा थेट परिणाम एकूणच आरोग्यावर होतो. वाढत्या वयात नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. विशेषतः 60 नंतर या टप्प्यावर शरीरातील अनेक बदल हळूच घडत असतात आणि त्यांची जाणीव आपल्याला लगेच होत नाही. म्हणूनच 60 वर्षानंतर दर 6 महिन्यांनी रक्तदाब, रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल यासारख्या मूलभूत तपासण्या करणं अत्यंत आवश्यक आहे. या तपासण्या केवळ आजार शोधण्यासाठी नाही तर भविष्यातील धोके ओळखून वेळेत प्रतिबंध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. अनेक गंभीर आजार असे असतात की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांची कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत. आजार आतून वाढत राहतो आणि जेव्हा त्रास जाणवतो तेव्हा उशीर झालेला असतो. मात्र नियमितपणे तपासणी केल्यास हे आजार अगदी सुरुवातीलाच ओळखता येतात आणि योग्य उपचारांनी त्यांना नियंत्रणात ठेवता येतं. डोळ्यांची तपासणी, हाडांची घनता तपासणं तसंच हृदयाशी संबंधित चाचण्या करणं, चेकअप करणं या वयात फारच महत्त्वाच्या ठरतात गोष्टी, कारण ह्याच गोष्टी जीवनमान ठरवत असतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार वेळेवर आणि नियमित घेतल्यास आजार गंभीर होण्यापासून नक्कीच रोखता येऊ शकतात. पण मित्रांनो, स्वतःहून औषध बंद करणं किंवा बदल करणं टाळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कोणताही नवीन आहार, सप्लिमेंट किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं ही सुरक्षित आणि शहाणपणाची पद्धत. योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि जागरूकता यामुळे वाढत्या वयातही निरोगी, सक्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगणं पूर्णपणे शक्य आहे मित्रांनो, मानसिक आरोग्य हा म्हातारपणात अनेकदा दुर्लक्षित होणारा पण अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे. म्हातारपणात एकटेपणा, सामाजिक संपर्काचा अभाव आणि निष्क्रिय जीवनशैली यामुळे नैराश्य, चिंता आणि स्मृतिभ्रंश म्हणजे डिमेन्शिया वाढू शकतो. त्यामुळे स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवणं फारच गरजेचं आहे. वाचन, लेखन, भजन, ध्यान, नवीन छंद जोपासणं, नातवंडांसोबत वेळ घालवणं किंवा मित्र नातेवाईकांशी नियमितपणे संवाद ठेवणं, त्यामुळे मन आनंदी राहतं. सामाजिक सहभागामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, जो निरोगी म्हातारपणाचा कणा आहे. शेवटी दैनंदिन सवयींमध्ये केलेले छोटे पण योग्य बदल आरोग्यावर खूप मोठा बदल आणि सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतात. वृद्धापकाळात शरीराची तहान जपण्याची क्षमता कमी होत असते. त्यामुळे तहान लागली नाही तरी जाणीवपूर्वक दिवसभर पुरेसं पाणी पिणे अत्यंत आवश्यक ठरतं. पाणी योग्य प्रमाणात घेतल्यास पचन सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि थकवा कमी जाणवतो. त्याचप्रमाणे रात्री 7 ते 8 तासांची शांत, सलग आणि दर्जेदार झोप घेतल्यास शरीराची दैनंदिन झीज भरून निघते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि मेंदू ताजेतवाना राहतो. अपुरी झोप घेतल्यास चिडचिड, विसर, भोळेपणा आणि थकवा वाढू शकतो, ज्यामुळे झोपेच्या वेळेला आणि गुणवत्तेला विशेष महत्त्व देणं गरजेचं आहे. वृद्धापकाळात सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची असते, कारण घसरून पडणे हा एक मोठा धोका ठरू शकतो. घरातील जमिनीवर पाणी सांडणार नाही याची काळजी घेणं, योग्य प्रकाश व्यवस्था ठेवणं, बाथरूममध्ये अँटी स्लिप मॅट वापरणं अशा छोट्या छोट्या उपायांनी मोठे अपघात टाळता येतात. यासोबतच धूम्रपान आणि मद्यपान टाळल्यास हृदय, फुफ्फुसे आणि यकृत यांचे आरोग्य लक्षणीयरित्या सुधारते आणि आयुष्याची गुणवत्ता वाढते. थोडक्यात मित्रांनो, सांगायचं झालं तर योग्य आहार, नियमित व्यायाम, वेळोवेळी आरोग्य तपासणी, मानसिक सक्रियता आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांच्या बळावर म्हातारपण या आजारांनी ग्रासलेलं नसून सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगण्याचे एक सुंदर पर्व ठरू शकतं. मित्रांनो, जर हे विचार तुम्हाला मनाला भिडले असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमचं आयुष्य आणखीनच सोपं करू शकतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.